ते बोलतात की त्यांना कार घ्यायची होती आणि 4 वर्षापासून ते प्रयत्न करत होते कार घेण्यासाठी। सेकंड हँड पण त्यांना सेकंड हँडच घ्यायची होती कार आणि त्यांनी खूप प्रयत्न केले कार घेण्यासाठी, पण खूप अडचणी येत गेले आणि ते बोलले एक टायमाला त्यांनी कार पण घेण्याचं डिसाईड केलं, पण नंतर त्यांनी डॉक्युमेंट्स पाहिले तर त्या कारचं ॲक्सिडेंट झालेलं होतं एकदा आणि नंतर त्यांना ते कळालं, त्यामुळे त्यांनी ते रिजेक्ट केलं। ते बोलले की ते नाही घ्यायचं आणि देवाने असा अनुग्रह केला की ते सेकंड हँड कार घेण्यासाठी विचार करत होते, पण देवाने त्यांना नवीन कारनी ब्लेस केले आणि एक देवाने न्यू कार त्यांना दिली आणि याबद्दल ते सर्व गौरव प्रभूच्या नावाला देतात। आणि खरंच ते बोलतात की ज्यावेळेस आपण एक विचार करतो की नाही मी सेकंड हँड घेणार, पण प्रभूने आपल्यासाठी खूप अद्भुत ठेवलेलं असतं। ज्यावेळेस अडचण येतात, ज्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात, आपण खरं प्रभूची आशा ठेवली पाहिजे, जेणेकरून जे उत्तम आहे ते प्रभू आपल्याला देतो। आणि त्यांची दुसरी एक साक्ष अशी आहे की जसं ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी टार्गेट्स असतात त्यांना, आणि ते बोलतात की टार्गेट कंप्लीट करणं कधी कधी खूप अवघड जातं आणि असं वाटतं की होणार नाही, पण ते बोलतात की प्रभूचा अनुग्रह माझ्यावर होता। मी जे काम करत होतो ते करत असता प्रभूचा अनुग्रहाद्वारे मी चालत होतो। आणि ते बोलतात की 5 जिल्ह्यामध्ये जे पण काही त्यांचे जे लोक आहेत, जे त्यांचे एम्प्लॉईज आहे, त्यांच्यामधून त्यांचं फर्स्ट कॅटेगरीमध्ये ते आले। ते बोलले त्या बाकीच्यांचं एवढं कंप्लीट नाही झालं, त्यापेक्षा जास्त माझं टार्गेट कंप्लीट झालं। जे एक्सेप्टेशन मी केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त प्रभूने मला अनुग्रह दिला ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी। याबद्दल ते सर्व गौरव प्रभूच्या नावाला देतो।